नमस्कार मित्रांनो, जर तुमच्याकडे केसरी म्हणजेच APL शिधापत्रिका असेल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील केसरी रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अन्नधान्याऐवजी मिळणारा DBT हा निधी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर दिनांक 17/6/2026 जो काही शासन निर्णय आहे तर यामध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे की अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन निर्णय दिनांक 28 फेब्रुवारी 2023 अन्वये छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त अशा 14 जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL म्हणजेच केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी 150 रुपये इतके मिळत होते, परंतु दिनांक 20 जून 2024 रोजीच्या परिपत्रकान्वये तर यामध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे। तर प्रतिमाह प्रति लाभार्थी 170 रुपये इतके हे मिळत आहे। तर हा जो काही निधी आहे हा निधी आता बँक खात्यात जमासुद्धा झालेला आहे। तर हे जे काही पैसे आहे हे पैसे कशा पद्धतीनं चेक करायचे तर त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि ही जी काही रक्कम आहे ही रक्कम महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होते। तर ते पैसे कसे चेक करायचे त्याची माहिती आपण थोडक्यात बघूया। तर त्यासाठी आपणास कोणत्या एका ब्राउझरमध्ये नो युअर पेमेंट असे टाईप करायचे आहे, एंटर करायचे आहे। सेम प्रोसेस आपण आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा चेक करून पाहू शकतात। तर जी काही पहिली ऑफिशियल वेबसाईट येईल नो युअर पेमेंट तर याच्यावर इथे क्लिक करायचे आहे। इथे क्लिक केल्याच्यानंतर आपण इथे माहिती पाहू शकतात पेमेंट बाय अकाउंट नंबर। तर ज्या बँक खात्यामध्ये आपले DBTद्वारे पैसे जमा होतात तर येथे सुरुवातीला आपण पाहू शकतात की इथे बँक तर इथे नोट देण्यात आलेली आहे एंटर फर्स्ट फ्यू कॅरेक्टर ऑफ बँक नेम। जसे की आपली बँक जर स्टेट बँक असेल तर इथे थोडे अक्षर टाईप करायचे आहे, जसे की मी इथे करतो स्टेट। तर आपण इथे पाहू शकतात की इथे भरपूर अशा बँकेचे नावे आपणास पाहायला मिळतील। तर जी काही आपली बँक असेल जसे की माझी स्टेट बँक ऑफ इंडिया आहे तर मी हे इथे सिलेक्ट करतो। तर जी बँक असेल त्या बँकेचे थोडे अक्षर आपण यामध्ये टाकून घ्या, ती बँक सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर आपणास इथे अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर परत इथे खाली तोच अकाउंट नंबर टाकायचा आहे। अकाउंट नंबर टाकल्याच्यानंतर हा कॅप्चा आपणास या बॉक्समध्ये टाकायचा आहे। हा कॅप्चा जर आपणास समजत नसेल तर इथे क्लिक करायचे आहे, इथे दुसरा कॅप्चा हा येऊन जाईल। त्यानंतर आपणास इथे सेंड OTP ऑन SMS याच्यावर इथे क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्या बँक अकाउंटला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक OTP येईल। तो आलेला OTP आपणास या बॉक्समध्ये टाकायचा आहे। त्यानंतर परत हा जो काही कॅप्चा दिसत आहे हा कॅप्चा या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTPवर क्लिक करायचे आहे। व्हेरीफाय OTPवर क्लिक केल्याच्यानंतर हे पेज आपणास खाली स्क्रोल डाऊन करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण येथे माहिती पाहू शकतात की इथे बँकेचे नाव दाखवले जाईल, अकाउंट नंबरचे शेवटचे 4 डिजिट, त्यानंतर बेनिफिशरी नेम येथे दाखवले जाईल आणि इथे स्कीम नेममध्ये आपण पाहू शकतात की DBT स्कीम फॉर 14 डिस्ट्रिक्ट APL कार्ड होल्डर फार्मर। तर ही माहिती आपण यामध्ये पाहू शकतात। आणि इथे सर्वात शेवटी आपण इथे पाहू शकतात की इथे बँक ट्रान्झॅक्शन डेट आहे 30/7/2026 या तारखेला हे पैसे बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे। स्टेटसमध्ये पाहू शकतात इथे सक्सेस आहे। अमाऊंट इथे पाहू शकतात की 5100 रुपये इतके जमा झालेले आहे। तर हे जे काही 5100 रुपये आहे हे प्रतिमाह प्रति लाभार्थी 170 रुपये याप्रमाणे हे पैसे वर्ग करण्यात आलेले आहे। आणि हे जे काही पैसे आहे एकूण 3 महिन्याचे यामध्ये टाकण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे खाली येथे पाहू शकतात की मागील वेळेस इथे 15,300 रुपये जमा झालेले होते। स्टेटसमध्ये इथे पेंडिंग दाखवत आहे, परंतु हे जे काही पैसे आहे हे सुद्धा पैसे या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सुद्धा जमा झालेले आहेत। तर अशा प्रकारे येथे पण पाहू शकतात इथे 5100, त्यानंतर 4590, त्यानंतर इथे 12,000 ही जे काही रक्कम आहे ही रक्कम आपणास पाहायला मिळेल।